कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरात गुरुवारी 2 जुलै रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला आहे। ट्रेलर वाहन नादुरुस्त झाल्याने चालकाने ती दुरुस्तीसाठी येवला नाका येथील एका गॅरेजजवळ उभे केले होते। दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वाहनाची चाचणी घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाखाली पडून त्यातच चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रेलरची दुरुस्ती झाल्यानंतर चाचणी सुरू असताना चालकाच्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता। वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चालक दरवाजातून खाली पडला आणि स्वतःच कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। यानंतर सदर ट्रेलर येवला नाका येथील साई टुरिस्ट हॉटेल समोर असलेल्या मशालीजवळील भिंतीला जाऊन धडकला। अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर ट्रेलर आडवा झाल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून मयत चालकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून सदर अपघात कसा घडला, चालक कुठला आहे याबाबतचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।